जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध दशक 19. शिकवण नाम समास चौथा. सदैव लक्षण निरूपण नाम. श्रीराम समर्थ. तर या आधीच समर्थ कृपेने आपण पहिल्या भागामध्ये 1 ते 15 पर्यंतच्या ओव्यांचं श्रवण केलेलं आहे आणि आता आपण 16व्या ओवीपासून 30व्या ओवीपर्यंत या भागामध्ये श्रवण करत आहोत. जाणता पुरुष असेल जेथे, कळ हो कैचा आला तेथे, उत्तम गुणाविषयी रीते ते प्राणी करंटे. तर या 16व्या ओवीमध्ये समर्थ सांगतात की जिथे खरे ज्ञान, विवेक आणि सद्गुणी व्यक्ती असतात ना, तिथे कुठलाही कलह, भांडण किंवा मतभेद निर्माण होत नाहीत. पण ज्या ठिकाणी उत्तम गुणांचा अभाव असतो ना, तिथं काय असतात? करंटे असतात, दुर्गुणी असतात. बरोबर आहे का? या ओवीमध्ये समर्थ ज्ञानी पुरुषाचा समाजावरती होणारा सकारात्मक परिणाम कसा आहे हे सांगत आहेत. खरा ज्ञानी व्यक्ती आणि त्या ज्ञानी व्यक्तीचं अस्तित्व म्हणजे शांतता, समन्वय आणि प्रेमाचा स्रोत असं आहे. जाणता पुरुष असेल जेथे, जाणता म्हणजे कसा हो? विवेकी, अनुभवी, आत्मज्ञानी, संयमी, न्यायप्रिय, अहंकार रहित असा पुरुष म्हणजे जाणता पुरुष. असा मनुष्य फक्त पुस्तकातल्या ज्ञानाने मोठा झालेला नाहीये, तर ते ज्ञान त्याच्या जीवनामध्ये उतरलेलं आहे. त्याला आत्मज्ञान मिळालेलं आहे. कलह कैचा उठेल तेथे, कलह म्हणजे भांडण, वाद, मतभेद. समर्थ म्हणतात की जिथे असा खरा ज्ञानी आहे, जाणता पुरुष आहे, तिथे कधीही वाद वाढत नाहीत. तिथे असते फक्त शांतता. कारण तो दोन्ही बाजू समजून घेतो. कारण तो जाणता पुरुष अहंकाराने वाढवत नाही तो विषय. तो जाणता पुरुष न्यायाने निर्णय देतो. तो जाणता पुरुष प्रेमाने संवाद घडवून आणतो आणि त्या जाणता पुरुषाच्या उपस्थितीमध्ये लोकांना कायम शांतता मिळते. तर कुठल्याही पद्धतीचा कलह, वाद विवाद, तंटा, भांडण होत नाही. उत्तम गुणाविषयी रीते. आता रीते म्हणजे काय हो? ज्याच्याकडे नम्रता नाही, विवेक नाही, संयम नाही, दया नाही, क्षमा नाही, मग तो कितीही शिक्षित असला तरी सद्गुणांनी मात्र तो कसा आहे? रिता आहे, रिकामा आहे. बरोबर आहे का? ते प्राणी करंटे. मग समर्थांनी अत्यंत स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं की सद्गुणांचा अभाव म्हणजे करंटपणा. याच्या आधीचा जो समास होता ना, 19वा दशक 3रा समास, करंट लक्षण निरूपण नाम होता की नाही? मग त्यामध्ये समर्थांनी हेच सांगितलं होतं, जिथं सद्गुणांचा अभाव आहे, जिथं विवेकाचा अभाव आहे, जिथं ज्ञानाचा अभाव आहे, जिथं आत्मज्ञानाचा अभाव आहे, ते सगळे करंट आहेत. आणि समर्थ पुन्हा सांगतायत, जिथे जिथे सद्गुणांचा अभाव आहे तिथे तिथे करंटेपणा. मग करंटेपणा म्हणजे काय? फक्त अज्ञानी नव्हे, अहंकारी, भांडखोरी, मत्सरी, स्वार्थी आणि इतरांना दुखावणारा, तो कसा आहे? करंट आहे. बघा ना, आजच्या जीवनामध्ये खूप उदाहरण आहेत. घरामध्ये मतभेद झाले, एक ज्येष्ठ व्यक्ती शांतपणे दोन्ही बाजू ऐकून घेते. घरातला जो करता धरता असतो ना, तो काय करतो? दोन्ही बाजू शांतपणे ऐकून घेतो आणि प्रेमाने सौदार्यपूर्ण एक समेट घडवून आणतो आणि घर पुन्हा प्रस्थापित होतं, शांततेमध्ये होतं. आणि तो खरा घरातला जाणता पुरुष असतो की नाही? टीम मध्ये 2 कर्मचारी सतत वाद घालत असतात. मग तो जो सिनियर मॅनेजर आहे ना, तो शांतपणे दोघांचंही म्हणणं ऐकून घेतो. काय बाबा, काय प्रॉब्लेम आहे, तुझं काय, आणि मग त्याच्यावरती निर्णय घेतो. आणि मग त्याच्यातून काय होतं? वाद काय वाढत नाही, टीम एकच राहते. बरोबर आहे का? या ओवीतून आपण काय शिकलो? की आज समाजामध्ये वाद, मतभेद आणि ध्रुवीकरण प्रचंड वाढलेलं आहे, प्रचंड. समर्थ सांगतात की वाद वाढवणारा नव्हे, तर वाद मिटवणारे व्हायचंय. सद्गुणांनी स्वतःला समृद्ध करायचंय आणि जिथे आहे तिथे शांतता आणि सौदार्य निर्माण करायचं आहे. खरा ज्ञानी समाजामध्ये शांतताच प्रस्थापित करतो. सद्गुण हेच व्यक्तिमत्वाचे खरे वैभव आहे. अहंकार आणि दुर्गुण हे कलह, भांडण, तंटा, वाद यांना जन्माला घालत असतात. जिथे विवेक आणि नम्रता आहे ना, तिथे वाद टिकूच शकत नाही. बरोबर आहे? खऱ्या ज्ञानी आणि सद्गुणी व्यक्तीच्या उपस्थितीमध्ये कलहाला कोणतंही स्थान नसतं. परंतु ज्याच्यामध्ये सद्गुणांचा अभाव आहे
तोच खऱ्या अर्थाने करंट असतो. बघा पुढची ओवी. प्रपंची जाणे राजकारण, परमार्थी सकला विकरण, सर्वांमध्ये उत्तम गुण त्याचा भोगता. समर्थांनी सांगितलं की सद्गुणी मनुष्य प्रपंचातील व्यवहार, समाजकारण आणि राजकारण यांचे योग्य ज्ञान ठेवतो. त्याचप्रमाणे परमार्थातील तत्वज्ञान त्याला सखोलपणे समजत असते. तो प्रत्येक व्यक्तीतील चांगले गुण ओळखून त्याचा आदर करतो आणि त्याला स्वीकारतो. समर्थ सांगतात की संतुलित जीवन कसं आहे. समर्थांच्या मते आदर्श मनुष्य हा फक्त संसारात रमणारा किंवा परमार्थात रमणारा नसतो, तर तो दोन्हीकडे विवेकाने संतुलित असतो. बघा ना, प्रपंची जाणे राजकारण, येथील राजकारण म्हणजे आजच्या अर्थाने फक्त निवडणुका किंवा राजकीय पक्ष नव्हे, तर समर्थांच्या काळामध्ये राजकारणाचा अर्थ व्हायचा व्यवहार कारण, व्यवहार ज्ञान, लोक व्यवहार, नेतृत्व, समाज व्यवस्था, योग्य निर्णय क्षमता, परिस्थितीचे भान, सद्गुणी व्यक्तीला कुटुंब, समाज, संस्था किंवा राष्ट्र यांचे व्यवहार कसे चालतात याची समज असते. तो भोळा नसतो, पण तो कपटी नसतो. येतं का लक्षात? परमार्थी साकल्य विवरण. साकल्य विवरण म्हणजे काय? परमार्थाचे संपूर्ण आणि सखोल ज्ञान ज्याला असते. आत्मा आणि शरीर यातला भेद ज्याला कळतो. भक्ती, ज्ञान, कर्म आणि वैराग्य यांचं महत्व ज्याला कळतं. जीवनाचा अंतिम ध्येय ज्याला कळतं. म्हणून तो प्रपंचामध्ये राहूनही परमार्थ कधीही विसरत नाही. सर्वांमध्ये उत्तम गुण त्याचा भोगता. भोगता म्हणजे आस्वाद घेणारा, स्वीकार करणारा. महापुरुष प्रत्येक व्यक्तीकडे गुणदृष्टीने पाहतो, दोष दृष्टीने नाही. आणि तो विचार करतो की या व्यक्तीकडून मी कोणता चांगला गुण शिकू शकतो. तो दोष शोधण्यामध्ये वेळच घालवत नाही, कारण मुळात त्याच्याकडे दोषदृष्टीच नाहीये, आहे ती गुणदृष्टी. फक्त गुणच पाहायचं, दोष पाहायचाच नाही. मधमाशी आहे ना, एखादी मधमाशी आहे, ती फिरत असते बगीच्यामधून आणि त्या बागेमध्ये असंख्य फुलं असतात रंगीबेरंगी. मग ते त्या फुलांमध्ये असलेले काटे पाहतच नाही, फक्त तिला त्या फुलामध्ये असलेला मध दिसतो. बरोबर आहे का? तसंच प्रत्येक महापुरुषाला प्रत्येकामधील सद्गुणच दिसतो आणि तो त्यांचा आदर करून त्यांना स्वीकारतो. बरं का? एखादा यशस्वी उद्योगपती असतो, तो व्यवसाय उत्तम पद्धतीने चालवत असतो. प्रपंच हा त्याचा प्रपंच झाला आणि त्याचबरोबर तो काय करतो, व्यवसाय तिकडे चाललाय चांगला, लगेच इकडे तो काय करत असतो, समाजसेवा करतो, दान धर्म करतो आणि आध्यात्मिक साधना करतो. म्हणजे तो परमार्थही करतोय. आहे की नाही दोन्हीकडे संतुलित? एखादा गृहस्थ आहे, घर करतो, नोकरी करतो, आर्थिक जबाबदाऱ्या हे सगळं व्यवस्थित पार पडतो त्याचं, म्हणजे संसार झाला. त्याचबरोबर तो उपासना करतो, नामस्मरण करतो, स्वाध्याय करतो, बैठकीला येतो. बरं का? आणि हेच समर्थांनी सांगितलं ना, परमार्थाला येतोय, संसारात पण नाही. मग हेच समर्थांनी सांगितलं, संतुलित जीवन तो जगत आहे. जगतोय की नाही? बघा ना, आज काही लोक म्हणतात फक्त करिअर महत्वाचं, नाहीतर दुसऱ्या टोकाला असतात फक्त अध्यात्म महत्वाचं. समर्थ सांगतात दोन्ही तितकंच आवश्यक आहे. प्रपंच करावा नेटका, मग परमार्थ करावा विवेक, असं सांगितलं ना. दोन्ही आवश्यक आहे सांगितलं समर्थांनी. प्रपंचामध्ये आधी निपुण व्हायचं, कुशल व्हायचं, निष्णात व्हायचं आणि मग परमार्थात जागृत व्हायचं. आणि प्रत्येक व्यक्तीकडून काही ना काहीतरी चांगलं शिकत राहायचंच आहे की. यालाच तर सर्वांगीण व्यक्तिमत्व म्हणतात, इंटिग्रेटेड पर्सनॅलिटी म्हणतात, अष्टपैलू व्यक्तिमत्व असं म्हणतात. या ओवीतून आम्ही काय शिकलो? व्यवहार ज्ञान आणि आत्मज्ञान यांचा समतोल साधावा. संसार आणि साधना यांच्यामध्ये विरोध नाही, विवेकाने दोन्ही साधता येते. प्रत्येक व्यक्तीतील चांगले गुण आम्ही स्वीकारलेच पाहिजेत. गुणग्राहक वृत्ती माणसाला अधिक समृद्ध बनवते. जो प्रपंचामध्ये विवेकी आहे, परमार्थामध्ये तत्वज्ञ आहे आणि प्रत्येक व्यक्तीतील सद्गुणांचा स्वीकार करणारा आहे ना, तोच खऱ्या अर्थाने सर्वांगीण आणि समर्थ व्यक्तिमत्वाचा धनी आहे. बघा, मागे एक पुढे एक, ऐसे कदापि नाही दंडक, सर्वत्रासी अलौकिक तया पुरुषाची. समर्थ म्हणतात की सद्गुणी मनुष्य दुटप्पी नसतो, माग एक पुढे एक. समोर एक बोलायचं, माग दुसरं बोलायचं, असं तो कधीही वागत नाही. तो सर्वांशी निष्कपट,
प्रामाणिक आणि एकसारखा व्यवहार करतो. या ओवीमध्ये समर्थ सत्यनिष्ठ आणि निष्कपटपणा हे महापुरुषांचे वैशिष्ट्य आहे हे सांगतात. आणि याला आजच्या भाषेमध्ये इंटिग्रिटी असं म्हणायचं बरं का. विचार, वाणी आणि कृती यामध्ये जेव्हा एकरूपता असते तेव्हा त्याला इंटिग्रिटी म्हणतात. इंटिग्रेटेड अप्रोच म्हणतात, सर्व समावेशकता म्हणतात. मागे एक पुढे एक याचा अर्थ काय? समोर गोड बोलायचा आणि माग टवाळी करायची, निंदा करायची, तोंडावर स्तुती करायची, पाठीमाग विरोध करायचा, बाहेरून चांगलं दिसायचं, आतून कुटील कपटीपणा ठेवायचा. समर्थ म्हणतात ही दुटप्पी वृत्ती महापुरुषाकडे कधीच नसते. महापुरुषाचं मन, वाणी, कृती यांच्यामध्ये एकरूपताच असते. ऐसा कदापि नाही दंडक. दंडक म्हणजे नियम किंवा स्वभाव बर का. सद्गुणी व्यक्तीचा नियम असा असतो की तो खोटेपणा कधी करत नाही, दुहेरी दुटप्पी भूमिका तो कधी घेत नाही आणि परिस्थितीनुसार आपली मूल्य, आपली तत्व कधीही बदलत नाही. तिचा स्वभाव सर्व परिस्थितीमध्ये एकसारखा असतो. याला स्थितप्रज्ञ असं म्हणतात बरं का. स्थितप्रज्ञ है ना. श्रीमद भगवद्गीतेमध्ये अतिशय सुंदर शब्द आहे याकरता. सर्वत्रासी अलौकिक. अलौकिक म्हणजे सरळ, निष्कपट, निस्वार्थी, सर्वांशी समान वागणारा म्हणजे अलौकिक. तो व्यक्ती समोर वेगळा, तो दुसऱ्या व्यक्ती समोर वेगळा असा चेहरा ठेवत नाही. त्याच्याकडे पक्षपात नसतो, स्वार्थी राजकारण नसतं, दिखाऊपणा, दंभिकपणा नसतो. त्याच्या सर्व व्यवहारांमध्ये सारखेपणाच असतो. बघा ना, कार्यालयामध्ये एखादा सिनियर मॅनेजर नम्र आहे है ना. एखादा जो मॅनेजर आहे तो त्याच्या सिनियर पुढे गेला की नम्र होतो आणि त्याच्या ज्युनियर कडे गेला की उद्धट होतो. आणि दुसरा व्यवस्थापक आहे जो सिनियर कडे जाऊ दे, ज्युनियर कडे जाऊ दे, क्लायंट कडे जाऊ दे, कुठेही जाऊ दे, तो आदरानेच वागतो. समर्थांच्या मते दुसरा व्यवस्थापक हा सद्गुणी आहे बरं का. सद्गुणी आहे की नाही. एखादा साधक मंदिरामध्ये अत्यंत भक्तिभावाने जातो, तिथे पाया पडतो आणि घरी आलं की चिडचिड करतो, अहंकार करतो, काहीतरी बाष्कळ बोलतो, कुटील बोलतो, है की नाही. आणि मग दुसरा साधक मंदिरामध्ये जातो आणि घरीही दोन्हीकडे तो नम्रतेनेच वागतो, प्रेमानेच वागतो. समर्थांच्या मते दुसरा साधक जो आहे ना, जो दोन्हीकडे नम्र आहे, तो खरा उत्तमाचा साधक. आज प्रत्येक जण इमेज जपण्यावरती भर देतोय. इमेज. समर्थ सांगतात इमेज नाही रे, चरित्र घडवा. प्रत्येकाला आपली इमेज जपायचं. कॅरेक्टर बद्दल कोण बोलायला सर नाही. कारण लोकांसमोर चांगलं दिसणं सोपं आहे, पण एकांतामध्येही तितकंच चांगलं राहणं हीच खरी उपासना आहे. या ओवीतून आम्ही काय शिकलो? दुटप्पीपणा कायम टाळला पाहिजे. ही जी भूमिका आहे ना, मागे एक पुढे एक नाही पाहिजे. मन, वाणी आणि कृती यांच्यामध्ये कायम एकरूपता असली पाहिजे. इंटिग्रेटेड अप्रोच पाहिजे. कसं पाहिजे? स्थितप्रज्ञ पाहिजे. सर्वांशी समान आणि आदराने निष्कपटपणे वागता आलं पाहिजे. प्रामाणिक चरित्र हेच माणसाचे सर्वात मोठे सामर्थ्य आहे. सद्गुणी मनुष्य मागे एक समोर एक असलं काही करत नाही. तो दुटप्पी नसून सर्वांशी निष्कपट, प्रामाणिक आणि समानच वर्तन करतो. हाच त्याचा महान चरित्राचा पाया आहे. बघा पुढे. अंतरासी लागेल ढक्का, ऐसी वर्तणूक करू नका, जिथे तिथे विवेका प्रगट करी. समर्थ म्हणतात की दुसऱ्याच्या अंतःकरणाला, दुसऱ्याच्या मनाला धक्का लागेल असं वागूच नका ना, अशी वागणूक करूच नका. प्रत्येक प्रसंगी विवेकाने वागा आणि आपल्या आचरणातून ते शहाणपण, विवेक प्रकट करा. या ओवीमध्ये समर्थ विवेक, संवेदनशीलता आणि करुणा या 3 महत्वाच्या गुणांचा उपदेश करत आहेत. महापुरुषांची महानता केवळ त्याच्या ज्ञानामध्ये नसते, तर त्याच्या वागण्यामुळे कोणालाही मानसिक वेदना होत नाही. अंतःकरण कोणाचं दुखावलं जात नाही, याच्यामध्ये त्याची महानता असते. अंतरासी लागेल ढक्का. अंतर म्हणजे अंतःकरण, त्याच्या भावना, त्याचा आत्मसन्मान याला धक्का लागू नये. धक्का लागू नये म्हणजे मन दुखावू नये, अपमान होऊ नये, विश्वासघात होऊ नये, कठोर शब्दांनी जखम होऊ नये. शरीरावरती असलेली जखम काही दिवसांनी भरून निघेल, पण मनावरील जखम वर्षानुवर्ष टिकते. म्हणून समर्थ आपल्याला सावध करतात की आपल्या वागण्यामुळे
दुसऱ्याचे अंतःकरण दुखावले जाऊ नये, ऐसी वर्तणूक करू नका. ही फक्त बोलण्याची सूचना नाही आहे, तरी संपूर्ण जीवनशैली आहे. बोलताना विचार करा, निर्णय घेताना दुसऱ्याच्या हिताचा विचार करा, टीका करताना शब्दांची योग्य निवड करा, तारतम्य ठेवा, अधिकार वापरताना नम्रता ठेवा. स्वातंत्र्य म्हणजे दुसऱ्याला दुखावण्याचा अधिकार नाही हो. जेथे तेथे विवेक प्रगट करी. विवेक म्हणजे काय बोलावं, कुठं बोलावं, केव्हा बोलावं, किती बोलावं, कुणा समोर बोलावं, कोणत्या पद्धतीने बोलावं, याची समज म्हणजे विवेक. सद्गुणी व्यक्ती प्रत्येक परिस्थितीमध्ये विवेकाचा वापर करतोच करतो. भावना महत्वाच्या आहेतच, पण भावनांवरती विवेकाने नियंत्रण आणणं अधिक महत्वाचं आहे की नाही. कुटुंब आहे, पालक मुलांची चूक सर्वांसमोर ओरडून सांगतात. यातून घडतं काय, मुलाचा आत्मविश्वास कमी होतो. आणि विवेकी पालक मात्र मुलांना एकांतामध्ये प्रेमाने सांगतात, ओरडून सांगत नाही, सर्वांसमोर सांगत नाहीत, एकांत निवडतात ते. मग त्या मुलाचा आत्मविश्वास वाढतो की माझे आई बाबा माझ्या पाठीशी आहेत, मला घाबरण्याचं काही कारण नाही. चुकलो ठीक आहे, पण आता आई बाबांनी मला समजून सांगितलंय. बघा ना, हा शब्द खूप सहज वापरले जातात, सहज, तारतम्य न पाळता, पण त्या शब्दांचे परिणाम मात्र खोलवर असतात. समर्थ सांगतात की बोलण्यापूर्वी नक्की विचार केला पाहिजे, वागण्यापूर्वी परिणामांचा विचार हा केलाच पाहिजे, आणि प्रत्येक ठिकाणी विवेकाला मार्गदर्शक हे बनवलंच पाहिजे. ओवीतून आम्ही काय शिकलो, कोणाचंही मन किंवा स्वाभिमान दुखवू नये. प्रत्येक कृतीमध्ये संवेदनशीलता आणि करुणा असलीच पाहिजे. विवेक हा प्रत्येक निर्णयाचा आधार असावा. खरे मोठेपणा दुसऱ्याला उभे करण्यामध्ये आहे, दुसऱ्याला दुखावण्यामध्ये कुठलंही मोठेपणा नाही. कुणाला अपमानित करण्यामध्ये, कुणाचा आत्मसन्मान दुखावण्यामध्ये कसल्याही प्रकारचा मोठेपणा नाही. दुसऱ्याच्या अंतःकरणाला धक्का पोहोचेल असे कधीही वागू नका. प्रत्येक प्रसंगामध्ये विवेक, संवेदनशीलता आणि करुणा यांनाच आपल्या आचरणाचा आधार बनवा, हेच समर्थ या ओवीतून सांगत आहेत. बघा पुढची ओवी, 20वी ओवी आहे. कर्मविधी, उपासना विधी, ज्ञान विधी, वैराग्य विधी, विशाल ज्ञातृत्वाची बुद्धी चळेल कैशी. मग समर्थ सांगतात, ज्याच्याकडे कर्मयोग, उपासना, ज्ञानमार्ग आणि वैराग्य यांचं योग्य ज्ञान आहे, त्याची बुद्धी कशी आहे, विशाल आहे. त्याची बुद्धी कशी आहे, स्थिर आहे. त्याची बुद्धी कशी आहे, परिपक्व आहे, मॅच्युअर आहे. अशा ज्ञानी पुरुषाची बुद्धी कोणत्याही मोहाला, संकटाला आणि भ्रमाला पाहून विचलित होत नाही. बघा ना, ओवी मध्ये समर्थांनी काय सांगितलं, 4 प्रमुख असे आधारस्तंभ सांगितले. कर्म, उपासना, ज्ञान आणि वैराग्य, हे 4ही एकत्र आलं की आपलं जीवन कसं होतं, परिपूर्ण होतं, संपूर्ण होतं की नाही. बघा, कर्मविधी म्हणजे कसं, कर्तव्याचे योग्य आचरण म्हणजे कर्मविधी. समर्थ सांगतात, आपले कर्तव्य प्रामाणिकपणे आपण जपून घेतलं पाहिजे, केलं पाहिजे, पार पाडलं पाहिजे. स्वार्थासाठी नव्हे तर धर्मबुद्धीने आपण काम केलं पाहिजे. कर्म टाळूच नाही हो, कर्म कधीही टाळू नयेत. कर्म पवित्र आहेत आणि कर्माला पवित्रपणेच केलं पाहिजे. कर्माशिवाय जीवन जगता येतं का, नाही जगता येतो. केलंच पाहिजे कर्म, उठलंच पाहिजे, कामाला गेलंच पाहिजे, उठलंच पाहिजे, स्वयंपाक केलाच पाहिजे, डबा केलाच पाहिजे, पोराला आंघोळ घातलीच पाहिजे, शाळेत त्याला पाठविलाच पाहिजे, त्याला परत संध्याकाळी आणलं पाहिजे. हे सगळे कर्म आहेत, नित्य दैनंदिन नित्य कर्म आहे. ती उपासना विधी, नामस्मरण आहे, ध्यान आहे, प्रार्थना आहे, ईश्वर प्रणिधान, ईश्वर भक्ती. कर्माने शरीराला दिशा दिली की नाही, पण उपासना मन शुद्ध करते, त्यासाठी उपासना पाहिजे. ज्ञानविधी म्हणजे कसा, फक्त ग्रंथ वाचन करणे म्हणजे ज्ञान घेणे नाही आहे. ज्ञानविधी म्हणजे सत्याचा शोध घेणे, विवेक जागृत करणे, आत्मस्वरूपाची ओळख करून घेणे, जीवनाचं तत्वज्ञान समजून घेणे. ज्ञानामुळे अंधश्रद्धा आणि अज्ञान दूर होतं बरं का. वैराग्य म्हणजे संसार सोडणं नाही हो. समर्थांच्या दृष्टीने वैराग्य म्हणजे आसक्ती कमी करणं, लोभावरती विजय मिळवणं, सुख दुःखामध्ये समत्व राखणं, वस्तूंचा योग्य उपयोग करणं, पण त्या वस्तूंचा गुलाम न होणं, म्हणजे वैराग्य विधी आहे. विशाल ज्ञातृत्वाची बुद्धी, ज्ञातृत्व
म्हणजे सत्य जाणण्याची क्षमता, अशा व्यक्तीची बुद्धी संकुचित नसते. तर त्याची बुद्धी कशी असते? सर्वसमावेशक असते, सर्व बाजूंनी विचार करते, सत्य स्वीकारते, अहंकारापेक्षा जास्त विवेकाला महत्व देते. आहे की नाही? चळवळ कैसी? समर्थ प्रश्न विचारतात की इतकी परिपक्व बुद्धी कशी डगमगेल, इतकी परिपक्व बुद्धी कशी चळेल? जी व्यक्ती कर्म करते, उपासना करते, ज्ञान मिळवते, वैराग्य पाळते, त्या व्यक्तीचं मन संकटामध्ये स्थिर राहतं की नाही? एखादा गृहस्थ आहे बघा, प्रामाणिकपणे नोकरी करतो म्हणजे कर्म करतो, रोज उपासना करतो, है ना, म्हणजे उपासनामध्ये आला तो, संत वाङ्मयाचा अभ्यास करतो म्हणजे ज्ञानामध्ये आला, आणि मग पैशाचा अहंकार बिलकुल बाळगत नाही म्हणजे त्याकडे वैराग्य आहे. मग अशा व्यक्तीला कुठलंही संकट आलं तरी तो कसा काय खचेल? खचूच शकत नाही. एखादा विद्यार्थी मनापासून अभ्यास करतो, त्यासोबतच तो रोज ध्यान करतो, सतत काही ना काहीतरी शिकतो, आणि निकालाबद्दल त्याला कुठल्याही पद्धतीची आसक्ती नाही आहे, तर त्याचं मन हे कायम शांतच राहील ना. तो कसा चढेल? चढूच शकत नाही. तो कसा डगमगेल? डगमगूच शकत नाही. तो कसा ढासळेल? ढासळूच शकत नाही. बघा, आध्यात्मिक जीवनामध्ये असंच झालंय. आजच्या काळामध्ये अनेक जण एकाच गोष्टीवरती भर देतात, फक्त करिअर करिअर करिअर, फक्त उपासना उपासना उपासना, फक्त वाचन वाचन वाचन. समर्थ सांगतात की जीवनाचा समतोल साधला पाहिजे. कर्माने समाज घडवतो, उपासनेने मनाचं शुद्धीकरण होते, ज्ञानाने विवेक जागृत होतो, आणि वैराग्याने अहंकार कमी होतो. तेव्हाच बुद्धी स्थिर होते, बुद्धी परिपक्व होते, बुद्धी विशाल होते, बुद्धी स्थितप्रज्ञ होते. या ओवीतून मिळणारी शिकवण काय? कर्म, भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांचा समन्वय साधताच आला पाहिजे. परिपूर्ण जीवनासाठी चारही अंगांची तितकीच आवश्यकता आहे. विशाल बुद्धी संकटातही विचलित होत नसते. संतुलित साधना स्थिरता आणि आत्मशांतता देऊ शकते. कर्तव्य, उपासना, ज्ञान आणि वैराग्य यांचा समतोल साधण्याची बुद्धी विशाल, परिपक्व आणि अढळ होते. अशी व्यक्ती कोणत्याही परिस्थितीमध्ये विचलित होत नसते. पाहता अवघे उत्तम गुण, तयास वाईट बोलेल कोण, जैसा आत्मा संपूर्ण सर्वा घटी. समर्थांनी सांगितलं, ज्याच्यामध्ये सर्व उत्तम गुण आहेत त्याला कुणी वाईट म्हणूच शकत नाही. जसा एकच आत्मा सर्व प्राणीमात्रांमध्ये समानपणे वावरत असतो, वास करत असतो, तसा सद्गुणी पुरुष सर्वांमध्ये समान दृष्टी ठेवत असतो आणि सर्वांच्या मनामध्ये आदराचं स्थान मिळवत असतो. समर्थ सांगतायत की सद्गुणांच्या परिपूर्णतेचा आणि आत्मदृष्टीचा सुंदर असा संबंध कसा असावा. ही ओवी आपल्याला सांगते की सद्गुणांचे अंतिम फल म्हणजे समदृष्टी आणि आत्मज्ञान आहे. समर्थ म्हणतात की सद्गुणी व्यक्तीमध्ये फक्त एक दोन नव्हे तर अनेक अशा उत्तम गुणांचा संगम असतो. उदाहरण पाहायचं झालं तर नम्रता आहे, सत्य आहे, दया आहे, क्षमा आहे, विवेक आहे, परोपकार आहे, संयम आहे, प्रामाणिकपणा आणि भक्ती. हे गुण ज्याच्या स्वभावामध्ये आहेत आणि ते इतके एकरूप झालेले आहेत की ते वेगळे दाखवावे लागतच नाहीत. एवढे ते गुण आहेत, ते एक दोन नाहीत, अनेक आहेत. तयास वाईट म्हणेल कोण, आणि अशा परिपूर्ण व्यक्तीवरती कोण दोषारोप करेल, कोण लांछन लावेल. आणि जरी कोणी लावलं, कोणी त्याच्यावरती आरोप केले, दोष लावला, लांछन लावलं, टीका केली, तर त्याचा प्रभाव मात्र टिकणार नाही, कारण त्याचं संपूर्ण जीवनच त्याच्या बाजूने साक्ष देत आहे. समर्थांचा अर्थ असा नाही की कोणीच टीका नाही करणार, करतील ना टीका, पण त्याच्या टीकेने, कोणी केलेल्या टीकेमुळे त्याच्या चरित्रावरती कोणताही परिणाम होणार नाही. ती निराधार टीका असेल. जैसा आत्मा संपूर्ण सर्वा घटी, ही ओवीची सर्वात गहन ओळ आहे. आत्मा श्रीमंतामध्येही आहे, गरीबामध्ये पण आहे, ज्ञानामध्येही आहे आणि अज्ञानामध्ये सुद्धा तोच आत्मा आहे. आत्म्याने केला का भेद? नाही केला. मग महापुरुषी तसंच करतो. तो कुठलाही जात, धर्म, पंथ,
पद, प्रतिष्ठा, पैसे, प्रसिद्धी याच्यावरून तो कोणाचाही कुठल्याही माणसाचं मूल्य ठरवतच नाही. तो प्रत्येकामध्ये ईश्वराचा अंश पाहतो आणि त्याच्याकडे असलेले सद्गुणच पाहतो. एक डॉक्टर श्रीमंत आणि गरीब दोघांवरतीही समान काळजीपूर्वक ट्रीटमेंट करतो, उपचार करतो. त्याच्यासाठी रुग्ण महत्वाचा असतो, त्या रुग्णाची आर्थिक परिस्थिती नाही. हीच झाली समदृष्टी, है ना. एक शिक्षक हुशार विद्यार्थ्यालाही शिकवतो आणि त्या विद्यार्थ्यालाही सुद्धा शिकवतो. दोघांमध्ये भेदभाव नाही करत, कारण तो प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे समान प्रेम भावनेने शिकवत असतो की नाही. बघा ना, समर्थ काय सांगतायत की अनेक सद्गुणांनी तुम्ही जीवन समृद्ध केलं पाहिजे. चरित्र हेच माणसाचे खरे सर्टिफिकेट आहे, प्रमाणपत्र म्हणजे चरित्र आहे, कॅरेक्टर. प्रत्येकामध्ये एकच आत्मा आहे, ही समदृष्टी आपण ठेवली पाहिजे. भेदभावाऐवजी प्रेम, आदर आणि समानता आपण जोपासली पाहिजे. ज्याच्या जीवनामध्ये सर्व सद्गुण फुललेले आहेत त्याला कोणीही खऱ्या अर्थाने दोष देऊ शकतच नाही, कारण तो सर्वांमध्ये एकाच आत्म्याचे दर्शन घेऊन समभावाने वागत असतो. आपल्या कार्यास तत्पर लोक असती महान थोर, तैसेची करी परोपकार मनापासून. समर्थ सांगतात की सद्गुणी मनुष्य स्वतःच्या कर्तव्याबाबत नेहमी तत्परच असतो. त्याच्याबरोबर लहान मोठे असा कोणताही भेद तो करत नाही. तो सर्वांवरती मनापासून प्रेमच करत असतो. करतो का नाही, परोपकार करत असतो. सांगितलं तैसेची करे परोपकार मनापासून. या ओवीमध्ये समर्थ कर्तव्य निष्ठा, निस्वार्थ परोपकार यांचा सुंदर समन्वय कसा आहे ते सांगतात. जो स्वतःचे कर्तव्य सोडून समाज सेवा करतो तो अपूर्ण आहे, आणि जो फक्त स्वतःचेच पाहतो तोही अपूर्ण आहे. आदर्श जीवन म्हणजे कर्तव्य आणि परोपकार यांचा समतोल समर्थांनी दाखवला. तत्पर कसा पाहिजे, आपल्या कार्यास तत्पर म्हणजे सदैव जागरूक, प्रामाणिक आणि जबाबदार. सद्गुणी मनुष्य आपल्या कामामध्ये निष्काळजी नसावा, स्वतःच्या कामामध्ये निष्काळजी नसावा. सद्गुणी मनुष्य वेळेचं महत्व जाणणारा असावा. सद्गुणी मनुष्य जबाबदारी टाळणारा नसावा. आपल्या कामात चालले, आपल्या कामामध्ये जबाबदारी टाळू नये, वेळेला महत्व द्यावं. सद्गुणी मनुष्याने आपल्या कामामध्ये प्रत्येक काम हे ईश्वर सेवा समजूनच करावं. समर्थ सांगतात की स्वतःचे कर्तव्य नीट पार पाडणे ही सुद्धा खूप मोठी साधना आहे. लोक असती लहान थोर म्हणजे लहान असू दे किंवा मोठा असू दे, गरीब असू दे किंवा श्रीमंत असू दे, परिचित असू दे किंवा अपरिचित असू दे, महापुरुषाच्या दृष्टीने सगळे समान असतात. जो मदत करताना विचार करत नाही तो सद्गुणी पुरुष आहे ना, महापुरुष, तो मदत करताना विचार करत नाही, हा माझ्या जवळचा आहे, ह्याच्याकडे पैसा आहे का, ह्याच्याकडे पद आहे का, ह्याच्याकडे प्रसिद्धी आहे का, ह्याच्याकडे सत्ता आहे का. त्याच्यासाठी माणूस महत्वाचा असतो, म्हणून तो त्याला मदत करतो. तैसेची करे परोपकार मनापासून. समर्थ इथे मनापासून या शब्दावरती भर देतात. परोपकार हा प्रसिद्धीसाठी नसावा, परोपकार हा कौतुकासाठी नसावा, परोपकार हा स्वार्थासाठी नसावा. परोपकार तो मनापासून प्रेमाने आणि निस्वार्थ भावनेने केलेला असावा. जिथे अपेक्षा असते तिथे व्यवहार असतो, आणि जिथे अपेक्षा रहित प्रेम असते तिथंच खरं परोपकार असतो. बघा ना, एका कार्यालयामध्ये एक कर्मचारी स्वतःचं काम वेळेवरती पूर्ण करतो, त्यानंतर नवीन सहकार्याला तो समजावून सांगतो, आणि मग तो स्वतःचं कर्तव्यही पार पाडतो आणि इतरांना मदत करून काय करतो, परोपकार सुद्धा करतो. आहे ना संतुलित. एक व्यक्ती आपल्या घरातील जबाबदाऱ्या सगळ्या संपूर्ण पार पाडतो आणि शेजाऱ्यांना, गरजूंना शक्य तितकी मदत सुद्धा करतो. समर्थांनी सांगितलं ना, आहे त्याचंही जीवन संतुलित आहे. आजच्या काळामध्ये लोक समाजसेवेच्या नावाखाली स्वतःच्या जबाबदाऱ्या विसरू लागले, तर काही जण फक्त स्वतः पुरतेच जगतायत आणि समाजालाच विसरून गेलेत, परोपकार करायलाच विसरून गेलेत. समर्थ सांगत आहेत की कर्तव्याला प्राधान्य दिलंच पाहिजे, सर्वांशी समतेने वागलंच पाहिजे, आणि परोपकार करताना मनापासून केला पाहिजे, दिखाव्यासाठी नाही. बघा ना, स्वतःच्या कर्तव्यामध्ये सदैव तत्पर राहावं. लहान मोठा असा भेदभाव आपण करूच नाही.
सर्वांशी प्रेमाने वागलं पाहिजे. परोपकार निस्वार्थ आणि मनापासून परोपकार आपण केला पाहिजे. कर्तव्य आणि सेवा यांचा समतोल हेच आदर्श जीवन आहे. जो स्वतःचे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडतो, लहान मोठा असा भेद न करता सर्वांवरती निस्वार्थपणे प्रेमाने परोपकार उपकार करतो, तोच खऱ्या अर्थाने सद्गुणी आणि महापुरुष होय. बघा, दुसऱ्याच्या दुःखे दुःख व्हावे, दुसऱ्याच्या सुखी सुख व्हावे, अवघ्याची सुखी असावे ऐसी वासना. समर्थांनी सद्गुणी व्यक्ती दुसऱ्याच्या दुःखाने स्वतःही दुःखी होतो, दुसऱ्याच्या आनंदाने मनापासून आनंदित होतो आणि सर्व लोक सुखी व्हावेत अशीच त्याची निस्वार्थ इच्छा असते. बघा, या ओवीमध्ये समर्थ महापुरुषाच्या हृदयातील करुणा, प्रेम आणि विश्व बंधुत्वाची भावना स्पष्ट करतात. या ओवीमध्ये संतांच्या हृदयाचा आरसा समर्थांनी दाखवला. सामान्य माणूस विचार करतो की मी कसा सुखी होईन, पण महापुरुष विचार करतो की सर्वजण कसे सुखी होतील. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कशित दुःख भाग भवेत. ही संतांची वृत्ती आहे. ही काय आहे? विश्व बंधुत्वाची भावना आहे. दुसऱ्याच्या दुःखे दुःख व्हावे म्हणजे दुसऱ्याचं दुःख पाहून हळहळ व्यक्त करणे नव्हे, तर त्याच्या वेदना या स्वतःच्या वेदना म्हणून समजून घेणं. महापुरुषाला वाटतं की कोणाचा अपमान झाला तर तो अपमान माझाच झालाय आणि वेदनाही मलाच झाली. कोणावरती अन्याय झाला तर मी शांत बसूच नाही. कोणाचं दुःख कमी करण्यासाठी माझ्याकडून जे जे शक्य आहे ते मी करावं, हीच खरी करुणा आहे. दुसऱ्याच्या सुखे सुख व्हावे हा गुण तर फार दुर्मिळ झाला आजच्या काळामध्ये. आज अनेकदा दुसऱ्याच्या यशामुळे आपल्याला असूया येते, मत्सर येतो, जळफळाट, स्पर्धा निर्माण होते. समर्थ म्हणतात की सद्गुणी मनुष्य दुसऱ्याच्या यशामध्येही मनापासून आनंदच मानतो, कारण त्याला वाटतं की त्याचं सुख म्हणजे माझं सुद्धा सुख आहे. बघा ना, अवघ्याची सुखी असावे हीच संतांची प्रार्थना आहे. महापुरुष कधीही म्हणत नाही फक्त माझे कुटुंब सुखी राहो. महापुरुष म्हणतो की संपूर्ण समाज, संपूर्ण जग सुखी व्हावं. आणि याच भावनेला भारतीय संस्कृतीमध्ये, भारतीय परंपरेमध्ये कसं केलं बघा. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कशित दुःख भाग भवेत. सुरुवातच सर्व 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 आहे हो. सर्वे भवन्तु सुखिनः, ह्या भवनावरती राहणारे, ह्या विश्वामध्ये राहणारे सगळे सुखी असावेत. सर्वे सन्तु निरामया, सगळेजण निरामय असावे, निरोगी असावे, दीर्घायू असावे. सर्वे भद्राणि पश्यन्तु, सगळ्यांना उत्तम, भद्र म्हणजे चांगलं हो, कल्याणकारी सगळ्यांचं व्हावं. मा कशित दुःख भाग भवेत, आणि सगळ्यांना याच प्रकारची उपलब्धी मिळावी ऐसी भावना समर्थ सांगतात. इथं ऐसी वासना येथील वासना म्हणजे समर्थ सांगतात की इच्छा स्वार्थाची नसून लोककल्याणाची असावी. महापुरुषाची सर्वात मोठी इच्छा म्हणजे सर्वांचं कल्याण, सर्वांचं मंगल, सर्वांची आध्यात्मिक उन्नती. बरोबर आहे का? दैनंदिन जीवनामध्ये काय होतं बघा, तुमचा मित्र स्पर्धा परीक्षामध्ये यशस्वी झाला, मग मत्सर न करता त्याचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे, गुलाल उधळला पाहिजे, त्याला हार तुरे घातले पाहिजेत, त्याला पेढे खाऊ घातले पाहिजेत. अहो, स्पर्धा परीक्षा आहे ती, त्यामध्ये मत्सर काय करायचा? नाही करायचा. त्याने यश खेचून आणलंय. हेच काय, दुसऱ्याच्या सुखे सुख व्हावे, आहे की नाही? बघा ना, आध्यात्मिक जीवनामध्ये एखादा साधक दुसऱ्या साधकाच्या साधनेमध्ये प्रगती पाहून मत्सर करतो, आणि दुसरा आहे तो काय करतो, उत्तम प्रगती चालू आहे भावा तुझी असं म्हणून तो काही मत्सर करत नाही, उलट त्याला प्रोत्साहन देतो आणि त्याच्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये, उन्नतीमध्ये तो आनंद मानतो. ही खरी संत वृत्ती ना. आजच्या काळामध्ये काय झालंय, उलट झालंय. सोशल मीडियामुळे सगळं उलट झालंय. तुलना आणि मत्सर वाढलाय.
समर्थ सांगतात की दुसऱ्याच्या दुःखात सहभागी व्हा, दुसऱ्याच्या यशामध्ये आनंद व्यक्त करा. एखादं दुःखामध्ये असेल लगेच व्हिडिओ काढताय, आहे की नाही? एखाद्याला यश मिळाला त्याचं नशीबच म्हणतंय, त्याच्या वेळेस पेपर फुटला नव्हता, माझ्या वेळेस पेपरच फुटला म्हणतंय. सर्वांच्या कल्याणाची भावना मनामध्ये ठेवा. ज्याच्या मनामध्ये मी कमी आणि आपण जास्त असतो तोच खरा महापुरुष असतो. दुसऱ्यांच्या सुखाबद्दल करुणा बाळगावी, दुसऱ्याच्या यशामध्ये मत्सर न करता आनंद मागावा, सर्वांच्या सुखाची मनापासून इच्छा ठेवावी आणि विश्व बंधुत्वाची भावना हीच संत वृत्ती आहे. सद्गुणी मनुष्य दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होतो, दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंद मानतो आणि संपूर्ण जग सुखी व्हावे हीच त्याच्या हृदयातील निस्वार्थ प्रार्थना असते. उदंड मुले नाना परी, वडिलांचे मन अवघ्यावरी, तैसी अवघ्यांची चिंता करी महापुरुष. समर्थांनी सांगितलं बरं का, जसं एखाद्या वडिलांना आपल्या सर्व मुलांची एकसारखी काळजी असते, तसेच महापुरुष सर्व लोकांची आपलेपणाने चिंता करतो, काळजी करतो. तो कोणताही भेदभाव न करता सर्वांच्या कल्याणाचाच विचार करत असतो. या ओवीमध्ये समर्थ महापुरुषांच्या वात्सल्य भावाचे, पालकत्वाचे, प्रेमाचे वर्णन करून सांगतात. महापुरुष हा केवळ उपदेश करणारा नसतो, तर तो समाजाचा आध्यात्मिक पालक असतो. तो महापुरुष त्याच्या हृदयामध्ये प्रत्येक जीवासाठी प्रेम आणि काळजीच असतं. उदंड मुले नाना परी, एखाद्या वडिलांना खूप मुलं आहेत, अनेक मुलं आहेत. प्रत्येक मुलाचा स्वभाव वेगळा आहे, प्रत्येक मुलाची पात्रता वेगळी आहे, प्रत्येक मुलाची बुद्धी वेगळी आहे, प्रत्येक मुलाची आवड निवड वेगळी आहे, प्रत्येकाची क्षमता वेगळी आहे, प्रत्येकाची कौशल्य वेगळी आहेत. तरीही त्या वडिलांचं सर्व मुलांवरती सारखं प्रेम आहे. ते वडील कुणालाही सोडून देत नाहीत. वडिलांचे मन अवघ्यावरी. खरा पिता नेहमी असाच विचार करतो, माझी सर्व मुले सुखी आहेत ना, त्यांना कोणती अडचण तर नाही ना, त्यांचं भविष्य कसं घडेल ते पण उज्ज्वल. त्यांच्या मनात कोणत्याही एका मुलासाठी प्रेम नसतं, सगळ्यांसाठी प्रेम असतं, फक्त एका म्हणून एकावर नसतं. तैसेची अवघ्याची चिंता करी महापुरुष. महापुरुषांचं हृदय तेवढंच विशाल असतं. तो फक्त स्वतःच्या कुटुंबाची किंवा आपल्याच केवळ शिष्यांची चिंता किंवा विचार करत नाही. त्याला चिंता असते राष्ट्राची, समाजाची, धर्माची, गरिबांची, दुःखी लोकांची, साधकांची, आध्यात्मिक प्रगती करणाऱ्यांची. त्यांची चिंता स्वार्थासाठी कशी राहिली? त्यांची चिंता ही लोककल्याणासाठी झाली. चिंता वाहतो विश्वाची. समर्थ म्हणलेत ना, चिंता वाहतो विश्वाची. महापुरुष आहेत ते. एक आदर्श शिक्षक फक्त हुशार विद्यार्थ्यांवरती लक्ष देत नाही. जे नापास झालेले आहे, ढ आहे, ढ, अशा विद्यार्थ्यांना हे तितक्याच प्रेमाने शिकवतात. ते सर्व विद्यार्थ्यांच्या प्रगतीची काळजी घेतात. बघा ना, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर माऊली, समर्थ रामदास स्वामी, या संपूर्ण संतांनी संपूर्ण समाजाला आपलं कुटुंब मानलं. विश्व कल्याणाची, विश्व बंधुत्वाची भावना यांनी ठेवली. अवघे विश्वची माझे घर, यांचे अभंग, यांचे ग्रंथ, यांचे उपदेश, यामध्ये स्वतःची कीर्ती कधी नव्हतीच, तर समाजाच्या कल्याणाची तळमळच होती. आज अनेकदा आपण फक्त माझं कुटुंब, माझं घर, माझं पोरग, माझी गाडी, माझा बंगला, माझा फोन, माझं इंटरनेट, इतका संकुचित विचार करत राहिलोय. आपली मंडळी काय म्हणायची? अवघे विश्वचे माझे घर. आणि यो काय म्हणतोय? माझं घरच माझं विश्व आहे म्हणतोय, माझी बायकोच माझं जग आहे, माझं पोरगच माझं जग आहे म्हणतोय. आणि समर्थ सांगतात की आमचं कुटुंब म्हणजे सगळं विश्व. ही आपलेपणाची व्याप्ती आहे ना. आपण हे संकुचित विचारसरणी, आपण डबक्यात आहे की नाही? ज्याच्या मनामध्ये सर्वांसाठी प्रेम आहे, काळजी आहे, तोच महापुरुष होण्याच्या मार्गावरती आहे. बघा ना, सर्वांची पालकाप्रमाणे प्रेमाने वागावे, कोणताही मतभेद, भेदभाव न करता सर्वांच्या कल्याणाचा विचार करावा.
समाजाच्या दुःखाची जाणीव ठेवावी. व्यापक प्रेम आणि जबाबदारी हीच महापुरुषाची खरी ओळख आहे. जसा प्रेमळ पिता आपल्या सर्व मुलांची समान काळजी करतो, तसाच महापुरुष संपूर्ण समाजाला आपलं कुटुंब मानून सर्वांच्या सुखदुःखाची मनापासून चिंता करतो. जयास कोणासे सोसेना, तयाची निकांचन वासना, धिकारिल्या धिकारेना तोची महापुरुष. समर्थ सांगतात, ज्याला कोणाचेही दुःख, अन्याय, अधपतन सहन होत नाही, ज्याच्या मनामध्ये धन, मान, स्वार्थ याच्याबद्दल इच्छा राहत नाही, ज्याचा कोणीही अपमान केला तरी तो द्वेषाने प्रतिसाद देत नाही, तोच खरा महापुरुष. बरोबर आहे का? या ओवीमध्ये समर्थ महापुरुषाचे 3 सर्वोच्च लक्षणं सांगतात. करुणा, निस्पृहता म्हणजे निकांचन वृत्ती आणि क्षमाशीलता. बघा ना, हे 3 गुण एकत्र आले की माणूस संत तत्वाच्या जवळ जातो, संत तत्व त्याच्याकडे येतं. जयास कोणाचे सोसेन, याचा अर्थ महापुरुषाला कोणाचं दुःख, कोणावर झालेला अन्याय, कोणाची अधोगती, कोणाचं अधपतन पाहवत नाही. तो विचार करतो की कोणाला मदतीची गरज आहे का, कोणावरती अन्याय तर होत नाही ना, कोणी अज्ञानामुळे भरकटत तर नाही ना. तो फक्त पाहत बसलेला नाहीये, तर जिथं जिथं शक्य असेल तिथं तिथं तो कृती करणारा व्यक्ती आहे, तो महापुरुष आहे. तयाची निकांचन वासना, निकांचन म्हणजे सोन्याची, संपत्तीची, लोभाची, स्वार्थाची आसक्ती नसलेला. बरोबर? याचा अर्थ गरिबी नाही बरं का, गरिबी नाही. समर्थ असं म्हणतात की धन कमवलंच पाहिजे, पैसा कमवलंच पाहिजे, पण त्या पैशाची गुलाम नाही झालं पाहिजे ना. मान मिळवला पाहिजे, सन्मान मिळवला पाहिजे, पण त्याचा अहंकार नाही झाला पाहिजे ना. पद मिळवलं पाहिजे, पण त्या पदाचा स्वार्थासाठी उपयोग नाही झाला पाहिजे. महापुरुषांची इच्छा फक्त लोककल्याण आणि ईश्वर प्राप्तीसाठी असते. धिकारील्या धिकारेना या ओवीचा अत्यंत उच्च आध्यात्मिक संदेशच असा आहे की धिकार म्हणजे अपमान आहे, निंदा किंवा तिरस्कार आहे. आपण धिक्कार म्हणतो बघा, धिक्कार. समर्थ म्हणतात की महापुरुषाचा कोणी अपमान केला तरी त्याला प्रत्युत्तर दाखल तो अपमान नाही करणार, परत त्याचा अपमान केला तरी तो तुमचा नाही करणार, कारण त्याच्याकडे सूड बुद्धीच नाहीये. ती सूड बुद्धी नाहीये, तो सूड बाळगतच नाहीये, तो समजून घेतो समोरची व्यक्ती अज्ञानामुळे असं वागत आहे. ही क्षमा म्हणजे त्याची कमजोरी नाहीये, तर त्याचं सर्वोच्च आत्मबलाची सर्वोच्च अभिव्यक्ती म्हणजे क्षमाशीलता. हो, एक कार्यालय आणि एक सहकारी तुमच्याबद्दल चुकीची टीका करतो, वाटेल तशी टीका करतो, तुम्ही त्याच्यावरती वैयक्तिक हल्ला न करता शांतपणे आपलं मत मांडतात. त्यानं तसं केलं म्हणून मी का तसं करू? बरोबर आहे का? त्यानं आपल्या कॅरेक्टरवर बोलला, त्यानं आपल्या ह्याच्यावर बोलला, त्यानं सगळ्या बाजूने आपल्यावरती टीका केली, पण आपण मात्र तसं केलं नाही. पर्सनल झालोच नाही, प्रोफेशनल राहिलो आपण, आणि आपण सायलेंटली आपलं फॅक्ट्स मांडले, काय असेल ते सत्य त्या ठिकाणी मांडलं. हीच समर्थांनी सांगितलेली वृत्ती आहे ना. एखादा गरीब व्यक्ती है ना, एखादा व्यक्ती गरीब मुलांना, गरजू मुलांना शिक्षण देतो आणि मग लोक त्या व्यक्तीवरती त्याच्या कामाची टीका करतात, इतकी टीका करतात तरीही तो व्यक्ती सेवा करायचं थांबत नाही, कारण त्या व्यक्तीचं ध्येय कौतुक करणे नव्हे तर लोकांचं कल्याण करणे. बघा आजच्या काळामध्ये काय झालंय, आज जर टीका झाली तर लगेच प्रत्युत्तर आहे, लगेच. समर्थ सांगतात की दुसऱ्याचे दुःख पाहून संवेदनशील आपण झालंच पाहिजे, स्वार्थापेक्षा सेवेला महत्व दिलंच पाहिजे. अपमानाला अपमानाने उत्तर देऊच नये. अपमानाला उत्तर द्यायचंय जरूर, विवेकाने उत्तर द्या. यासाठी मन मोठे आणि मोठे आत्मबल आवश्यक आहे. हो, दुसऱ्याच्या दुःखाबद्दल करुणा जरूर बाळगावी. मान, धन आणि स्वार्थ यापासून आपण अलिप्तच राहावं. अपमान जरी झाला तरी द्वेषाने प्रतिक्रिया देऊ नये, त्याला विवेकाने सडेतोड उत्तर द्यावं. क्षमा आणि निस्पृहता हीच महापुरुषाची खरी ओळख आहे. जो दुसऱ्यांचे दुःख व्यथित होतो, दुसऱ्याच्या दुःखाने व्यथित होतो,
स्वार्थापासून लोभापासून अलिप्त राहतो आणि अपमानालाही क्षमा करतो आणि विवेकाने सामोरं जातो त्या अपमानाला, तोच खऱ्या अर्थाने महापुरुष आहे. बघा पुढं, मिथ्या शरीर निंदले तरी याचे काय गेले, ज्ञात्यासी आणि जिंतिले देहबुद्धीने. समर्थ सांगतात की या नश्वर शरीराची कोणी निंदा केली तरी आत्मज्ञानी पुरुषाचं काय नुकसान झालं, कारण त्याने देहबुद्धीवरती, हे शरीर मी आहे या चुकीच्या समजुतीवरती आधीच विजय मिळवून बसलेला आहे. ही ओवी दासबोधामधील अत्यंत उच्च असं तत्वज्ञान सांगते. समर्थ स्पष्ट करतायत की दुःखाचे मूळ कारण निंदा नाही आहे, दुःखाचं मूळ कारण ह्या देहाशी आसक्ती आहे. या देहालाच मी म्हणतोय म्हणून दुःख आहे. मिथ्या शरीर निंदले, मिथ्या म्हणजे जे बदलणार आहे ते मिथ्या, जे क्षणभंगूर आहे ते मिथ्या, जे नाशवंत आहे ते मिथ्या. हे शरीर जन्माला येतं, वाढतं, म्हातार होतं. जन्म मृत्यू जरा व्याधी या शरीराला आहेत आणि हे शरीर एक ना एक दिवस नष्ट होणार आहे, म्हणून समर्थ याला मिथ्या म्हणतात. जर कोणी शरीर, रूप, रंग, उंची, वय, बाह्य व्यक्तिमत्वावरती निंदा केली तर ती केवळ शारीरिक निंदा झाली, आत्म्याची नाही झाली. तरी याचे काय गेले. समर्थ म्हणतात या सगळ्यामध्ये, शारीरिक निंदेमध्ये त्याचं काय नुकसान झालं. जर कोणी म्हणलं तू काळ आहे हाय, तू बुटकाय हाय, तू ठेंगणाय हाय, तू टकलाय हाय, तू म्हातार आहे हाय, तर यामुळे आत्म्याचं काय कमी झालं, आत्म्याचं नुकसान काय झालं. नुकसान झालं अहंकाराचं नुकसान झालं, आहे की नाही, आत्म्याचं नाही झालं. आणि काय आलं, दुःख आलं बरं का. अजून ज्ञात्याच्या आणि जिंतले बुद्धी देहबुद्धीने. ज्ञाता म्हणजे आत्मज्ञानी पुरुष आणि देहबुद्धी म्हणजे मीच हे शरीर आहे, हीच सर्व दुःखांची मूळ आहेत. आणि मग आत्मज्ञानी पुरुष जाणतो की मी हे शरीरच नाही. तू काय म्हणतो मला काळ आहे, बुटकाय, ठेंगणाय, दात काय, फेपण आहे. मी शरीर नाहीच, मी शुद्ध चैतन्य स्वरूप आत्मा आहे. म्हणून स्तुती झाली तर मला काय त्याचा लय गौरव नाही, आणि निंदा झाली तरी पण मी काही खचून जाणार नाहीत. कारण आता देहबुद्धीवरती विजय मिळवलेला आहे. हे शरीर मी नाहीच, मी शुद्ध चैतन्य स्वरूप आत्मा आहे. काय करायची टीका तर आत्म्यावर करून बघू त्याला जमतंय का. कोणी तुमच्याबद्दल नकारात्मक टिप्पणी केली, टीका केली, कॉमेंट केली तर काय होतं, देहबुद्धी जर असेल देहाकडे तर लगेच राग येणार, दुःख येणार, अस्वस्थ होणार तो. पण ज्याच्याकडे विवेक आहे, जो महापुरुष आहे, तो म्हणतो अरे हा माझ्या बाह्य व्यक्तिमत्वाबद्दलच अभिप्राय करतोय, माझ्या आत्ममूल्याबद्दल तो काही बोलतच नाही, मला काही टेन्शनच नाही. मी ऑलरेडी हे शरीर बुद्धीपासून, देहबुद्धीपासून पुढे गेलेलो आहे. वृद्धत्व, वय वाढल्यावरती शरीर बदलतच की काय, तसंच राहतंय काय. मग देहाभिमानी व्यक्तीला दुःख होतंय आणि आत्मज्ञान ज्याच्याकडे आहे तो महापुरुष म्हणतो शरीर वृद्ध झालंय, आत्मा कुठं वृद्ध झालाय. आणि तो शांत राहतो, निवांत राहतो. बघा ना, संतांचं जीवन आहे, अनेक संतांची निंदा झाली, संतांचा अपमान झाला, पण त्यांनी कधी राग धरला नाही, सूडबुद्धी धरली नाही. कारण त्यांची ओळख त्यांच्या शरीराशी नव्हतीच कधी, त्यांची ओळख होती त्यांच्या आत्म्याशी. आज लोक काय करतायत, बाह्य रूप, रंग, शरीर, प्रसिद्धी याच्यामध्येच अडकलेत. स्वतःचं मूल्य तिथंच शोधतायत. ह्याच्यापेक्षा मी देखा नाही बरं का, आहे का नाही, त्याच्यापेक्षा तू देख नाही, पण तुझ्यापेक्षा बी कोणतर देख ना, असणच की नाही, त्याच्यापेक्षा मी प्रसिद्ध आहे, मग तुझ्यापेक्षा बी कोणतर प्रसिद्ध असणच की. आणि मग काय चालली स्पर्धा चालू आहे. काय झालं माहितीये का, सगळ्यांची ओळख ही शरीरापुरतीच मर्यादित आहे, प्रसिद्धीपुरतीच मर्यादित आहे, सत्तेपुरतीच मर्यादित आहे, बाह्य रूपापुरतीच मर्यादित आहे. आत्मस्वरूपाची ओळख कोण घेत आहे. निंदा आणि स्तुतीच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्नच कोण करत नाही. समर्थ सांगतायत की शरीर नश्वर आहे, आत्मा शाश्वत आहे. आणि या देहाभिमानामुळेच
निंदा आणि स्तुतीचा परिणाम आपल्यावरती होतो. आत्मज्ञानाने मन स्थिर होतं, अस्थिर होत नाही. आत्मज्ञान ज्याच्याकडे आहे ना तो चळत नाही, स्थिर असतो. समत्व योग उच्चते, त्याच्याकडे समत्व येत, आता टेन्शन नाही, संतुलन आहे. खरा साधक देहबुद्धीवरती विजय मिळवण्याचाच प्रयत्न करतो. शरीराची निंदा झाली तरी आत्मज्ञानी पुरुष कधीही विचलित होत नाही, ढळत नाही, चळत नाही. कारण त्याने मी शरीर आहे हा भ्रम जिंकून आत्मस्वरूपाची अनुभूती प्राप्त केलेली आहे. हे अवघे अवलक्षण ज्ञाता देही विलक्षण, काहीतरी उत्तम गुण जनी दाखवावे. आत्मज्ञानी पुरुषाचे हे सर्व गुण सामान्य माणसाला अत्यंत विलक्षण वाटतात. अरे लई अगळाय म्हणता येईल, परंतु प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये शक्य तितके उत्तम गुण आचरणातून लोकांसमोर प्रकट करावेत ना. कुणी अडवलंय? या ओवीमध्ये समर्थ एक अत्यंत व्यावहारिक संदेश देतात. समर्थ म्हणत नाहीत की प्रत्येकाने लगेच संत किंवा आत्मज्ञानी व्हा, नाही नाही, काय गडबड नाही. समर्थ म्हणतात जितके शक्य आहे तितके चांगले गुण आपल्या जीवनामध्ये किमान अवगत करा. हीच खरी साधनेची सुरुवात आहे. हे अवघे अवलक्षण है ना, हे अवघे अवलक्षण. अवलक्षण म्हणजे कसे? असामान्य, दुर्मिळ आणि श्रेष्ठ लक्षण. आतापर्यंत समर्थांनी सांगितलेले गुण नम्रता, परोपकार, क्षमा, विवेक, समभाव, निस्पृहता, करुणा हे सामान्यपणे सामान्य लोकांमध्ये आढळत नाही. हे सामान्यपणे सर्वांमध्ये आढळत नाही, म्हणून ते अवलक्षण आहे. ज्ञातात देही विलक्षण. आत्मज्ञानी पुरुष बाहेरून कसा दिसतो? सामान्यच दिसतो. 2 हात, 2 डोळे, 2 कान, नाक, केस, जीभ सगळं असतंय जाग्यावर, काही वेगळं दिसत नसतं. आत्मज्ञानी पुरुष सामान्यच दिसतो, आमच्या सारखा. तोही खातो, पितो, बोलतो, काम करतो, बैठकीला येतो, बसतो, उपासना करतो, है ना, आमच्यासारखीच कर्मबिर्म करतो ते. पण त्याचे वैशिष्ट्य अंतःकरणामध्ये असते. कारण त्याच्या अंतःकरणामध्ये अहंकार नसतो, द्वेष नसतो, मत्सर नसतो, लोभ नसतो, वासना नसती. म्हणून तो सामान्य लोकांपेक्षा विलक्षण असतो, अद्भुत असतो. काहीतरी उत्तम गुण ज्यांनी दाखवावे, ही ओवी मुख्य संदेश आहे. समर्थ म्हणतात की सर्व गुण एकाच दिवसात येणार नाहीत, गॅरंटी. एका दिवसात नाही होणार बदल. पण एखादा गुण आज आपण स्वीकारला, उद्या तो रुजवला, परवा तो वाढवला, आणि मग आपल्यामध्ये सुधारणा होत जाणार. लोकांना उपदेश करण्यापेक्षा स्वतःच्या आचरणातून गुण दाखवले पाहिजेत. आचरण हाच सर्वश्रेष्ठ उपदेश आहे. कोणाला काय उपदेश करायचा? आपलं आचरणच बदललं की आपोआप जगासमोर उपदेश जातोच की. राग, एखाद्या व्यक्तीला प्रचंड राग येतो, ती व्यक्ती ठरवते की आजपासून राग आल्यानंतर 10 सेकंद शांत राहीन, आणि मग तिथूनच त्याच्या एका सद्गुणाची सुरुवात होते आणि त्याची चिडचिड, राग कमी होते. एक कर्मचारी वेळेवर हजर राहतो, वेळेवर येतो, त्यामुळे इतरांनाही वेळेचं महत्व समजू लागतं. त्याने उपदेश केलाच नाही अजून, वेळेवरती या कधी म्हणलंच नाही ते, फक्त ते स्वतः वेळेवरती आलं आणि आचरणातून उपदेश झाला, आचरणातून लोक शिकू लागली. बरोबर. आज लोक प्रेरणादायी भाषण खूप देतात, मोटिवेशनल स्पीकर ढीग लागलाय. समर्थ म्हणतात की लोकांना शब्दापेक्षा तुमचे जीवन दिसू द्या ना, तुमच्या वागण्यातून ते मोटिवेशन दिसू द्या, ती प्रेरणा, तो प्रामाणिकपणा, तो संयम, ते प्रेम, ती सेवा, ती नम्रता दिसलीच पाहिजे. या ओवीतून आपण काय शिकलो? महापुरुषांचे गुण हे दुर्मिळच असतात, पण सर्व गुण काही एकदम येत नाहीत, ते त्यांनी हळूहळू आत्मसात केलेले असतात, आणि मग आचरणातून ते सद्गुण प्रकट झालेले असतात वेळोवेळी, आणि त्यातून इतरांच्या जीवनासाठी प्रेरणा निर्माण झालेली असते. कारण आचरण हाच सर्वात मोठा उपदेश आहे. महापुरुषांचे गुण विलक्षण असले तरी प्रत्येकाने आपल्या सामर्थ्यानुसार ते सद्गुण आत्मसात करून
ते उपदेशाने नव्हे तर स्वतःच्या आचरणातून जगासमोर प्रकट करावेत. बघा उभी, उत्तम गुणाचा मनुष्य वेदे, वाईट गुणाचं प्राणी खेदे, तीक्ष्ण बुद्धी लोक साधे, काय जाणती. समर्थ म्हणतात की खरा मनुष्य उत्तम गुणांकडे आकर्षित होतो आणि दुर्गुणांचा तिरस्कार करू लागतो. परंतु ज्याची बुद्धी तीक्ष्ण असते, ज्याची बुद्धी तीक्ष्ण आणि विवेकी नसते, त्यांना सद्गुणांचे खरे महत्व कळत नाही. या ओवीमध्ये समर्थ सद्गुणांची ओळख, सद्गुण ओळखण्याची पात्रता सांगतात. समर्थ सांगतात की सद्गुणांची किंमत प्रत्येकाला समजतच नसते. ज्याच्याकडे विवेक आहे तोच सद्गुणांचे महत्व ओळखू शकतो. उत्तम गुणास मनुष्य वेद आहे. वेद लागणे, आकर्षित होणे, प्रभावित होणे. खरा मनुष्य दुसऱ्याचे पाहून प्रभावित होतो. त्याचे पैशाने नाही, पदाने नाही, प्रसिद्धीने नाही, तर त्याच्याकडच्या नम्रतेने तो प्रभावित होतो, त्याच्या प्रामाणिकपणामुळे प्रभावित होतो, त्याच्या सेवाभावाने प्रभावित होतो, त्याच्या चरित्राने प्रभावित होतो. हीच खरी माणुसकी आहे ना. वाईट गुणाची प्राणी खेदे. सद्गुणी व्यक्तीला जेव्हा खोटेपणा, अहंकार, मत्सर, अन्याय, स्वार्थ, वासना दिसते तेव्हा तिच्या मनाला दुःख होतं. ती दुर्गुणांचा स्वीकार कधी करत नाही ती व्यक्ती. तीक्ष्ण बुद्धी लोक साधे. इथे समर्थांचा अर्थ असा आहे की विवेकाने परिपक्व झालेली बुद्धी सहजासहजी मिळत नाही. विवेकाने परिपक्व झालेली बुद्धी विकसित झालेली असते, सत्संगाने ती विकसित झालेली असते, स्वाध्यायाने, उपासनेने, स्वानुभवाने, आत्मचिंतनाने. आणि अशी बुद्धी असलेला व्यक्ती बाह्य चमक आणि खरे मूल्य यातला फरक लगेच ओळखतो. चटकन काय जाणती. समर्थ प्रश्न विचारतात. ज्याच्याकडे विवेक नाही त्यांना सद्गुणांचे मूल्य कसं समजणार, काय जाणणार ते मूल्य. हिऱ्याची किंमत एखाद्या जोहरीलाच कळते. संगीताची खोली एखाद्या जाणकाराला कळते की कुठला आलाप आहे, कुठल्या पट्टीमध्ये गातोय, आहे की नाही. तसंच सद्गुणांचं मूल्य हे विवेकी व्यक्तीलाच समजतं. समाज आहे, समाज. लोक एखाद्या व्यक्तीला त्याची श्रीमंती पाहून त्या व्यक्तीवरती प्रभावित होतात, पण विवेकी व्यक्ती मात्र त्याच्या चरित्राकडे पाहतो. एखादा विद्यार्थी फक्त जास्त गुण मिळवणाऱ्याच अनुकरण करायला जातो, तर दुसरा विद्यार्थी पाहतो की ज्याच्याकडे शिस्त आहे, ज्याच्याकडे मेहनत आहे, ज्याच्याकडे प्रामाणिकपणा आहे, त्याचं अनुकरण करूयात. दुसऱ्याची बुद्धी अधिक परिपक्व असते. बघा, आजच्या काळामध्ये समर्थांनी संदेश दिला. आज समाजामध्ये बाह्य यशाला जास्त महत्व दिलं जातं. समर्थ सांगतात की व्यक्तीचे मूल्यमापन तिच्या चरित्राने करावं, सद्गुणांचा आदर करावा, दुर्गुणांना कधीही आकर्षक समजूच नाही. कारण बाह्य वैभव हे तात्पुरते असते, सद्गुण मात्र कायमचे असतात, शाश्वत असतात. सद्गुणांकडे आपण जरूर आकर्षित व्हावं, दुर्गुणांचा कायम तिरस्कार करावा. विवेक विकसित करण्यासाठी सत्संग आणि स्वाध्याय अतिशय गरजेचं आहे. श्री समर्थ बैठक व्यक्तीचे मूल्य त्याच्या चरित्रावरून ठरवावे. विवेकी मनुष्य सद्गुणांचे मूल्य ओळखून त्याचा स्वीकार करतो, तर अविवेकी मनुष्य त्याचे महत्व समजत नाही. म्हणून चरित्र ओळखणारी बुद्धी विकसित करणं अत्यंत गरजेचं आहे. बघा पुढची ओवी. लोकी अत्यंत क्षमा करीती, आलिया लोकांची प्रचिती, मग ते लोकपाटी राखती नाना प्रकारी. मग समर्थ म्हणतात की जो मनुष्य क्षमाशीलतेने वागतो, चांगुलपणाचा अनुभव लोकांना देतो, मग तेच लोक त्याच्यावरती खूप प्रेम करतात, त्याचा आदर करतात आणि विविध प्रकारचे त्याला साथ देतात, पाठिंबा देतात. समर्थ येते क्षमाशीलतेचं सामर्थ्य सांगतात. समर्थांच्या मध्ये क्षमा हा दुर्बलाचा नाही आहे, दुर्बलपणा नाही आहे. क्षमा म्हणजे खरं तर क्षमा म्हणजे हे आत्मबलाचं गुण आहे, आत्मबल आहे. दुर्बल काय त्यात. लोकी अत्यंत क्षमा करीती. येथे क्षमा म्हणजे फक्त चूक माफ करणे नव्हे. क्षमा म्हणजे रागावरती नियंत्रण ठेवणे, सूड बुद्धी न बाळगणे, दुसऱ्याला सुधारण्याची संधी देणे, मनामध्ये द्वेष बिलकुल न ठेवणे.
महापुरुष प्रत्येकाच्या चुका समजून घेतो. तो विचार करतो की माणूस अज्ञानातूनच चुका करतो, म्हणून त्याला आपण आता मार्गदर्शन केलं पाहिजे. आलिया लोकांचे प्रचिती म्हणजे प्रत्यक्ष अनुभव, स्व अनुभव म्हणूया. फक्त स्वतःला मी चांगला आहे असं म्हणण्याने काही होत नाही. लोकांनी तुमच्या वागण्यातून तशी प्रचिती घेतली पाहिजे, तसा अनुभव घेतला पाहिजे. हा माणूस शांत आहे, ही प्रचिती लोकांनी घेतली का? मी म्हणतो मी शांत आहे. अरे तू कशाला सर्टिफिकेट देतोयस? हा रागराग धरत नाही, हा विश्वास आहे, हा क्षमाशील आहे. आचरणातून मिळालेला अनुभवच खरा परिचय असतो. मग ते लोक पाठी राखती. मग जेव्हा लोकांनी तुमच्या चांगुलपणाची खात्री करून घेतली, तेव्हा ती लोक तुमचा आदर करतात, संकटामध्ये साथ देतात, तुमचं संरक्षण करतात, तुमच्या कार्यामध्ये तत्पर अशी मदत करतात. हे काय मागून मागावे लागत नाही. हे सद्गुणांमुळे, लोकांच्या विश्वासामुळे हे आपोआप मिळालं. काय करावं लागलं नाही याच्याकरता. नाना प्रकारे लोकांची साथ अनेक प्रकारे मिळते. प्रेमाने साथ मिळते, सहकार्याने साथ मिळते, मार्गदर्शनाने साथ मिळते, संरक्षणाने साथ मिळते, प्रोत्साहनाने साथ मिळते, विश्वासाने साथ मिळते. सद्गुणी व्यक्ती कधीच एकटा पडत नाही. ठीक आहे. बघा ना, कार्यालयामध्ये एक वरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांची चूक समजून घेतो, त्याला सुधारण्याची संधी देतो आणि काळानुसार त्याची संपूर्ण टीम त्याच्यावरती विश्वास ठेवते आणि त्याच्या पाठीशी उभी राहते. घरातील ज्येष्ठ व्यक्ती प्रत्येकाचा राग शांतपणे ऐकून घेते, त्याला माफ करते आणि प्रेमाने समजावते. संपूर्ण कुटुंब त्या व्यक्तीचा सन्मानच करत असतं. बघा ना, आजच्या काळामध्ये युवी आपल्याला दिसून येतं की छोट्या छोट्या कारणावरनं नाती तुटतायत. समर्थ सांगतात की रागापेक्षा क्षमेला जास्त महत्व दिलं असतं नातं तुटलंच नसतं. सूडापेक्षा समजूतदारपणा निवडला असता तर नातं तुटलं नसतं. लोकांचा विश्वास मिळवण्यासाठी चांगले आचरण आणि वर्तन ठेवलं असतं तरी नातं तुटलं नसतं. विश्वास हा पैशाने विकत मिळत नाही. विश्वास मिळतो तो क्षमा, प्रेम आणि सातत्यपूर्ण सदाचाराने. या ओवीतून मिळणारी शिकवण काय आहे? क्षमा हा आत्मबलाचा सर्वोच्च गुण आहे. लोकांचा विश्वास हा आचरणातून मिळतो. क्षमाशील व्यक्तीला समाजाचा मोठा आधार मिळतो. प्रेम, संयम आणि क्षमा याच्यामुळेच नाती दृढ होतात. जो सर्वांशी क्षमाशीलतेने वागतो त्याच्या सद्गुणांचा अनुभव लोकांना येत जातो. त्यामुळे ते लोक त्याच्यावरती विश्वास ठेवतात, त्याचा आदर करतात आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये त्याच्या पाठीशी खंबीरपणे भक्कम अशी उभे राहतात. बघा, बहुतांचे वाटे मी थोर, सर्वमान्य पाहिजे विचार, धीर उदार गंभीर महापुरुष. समर्थ सांगतात की अनेकांना स्वतःला मोठं असल्याचा अभिमान वाटतो, पण खरा महापुरुष तोच आहे ज्याचे विचार सर्वांना मान्य होतात. तो धीराचा आहे, तो उदार मनाचा आहे आणि गंभीर स्वभावाचा सुद्धा आहे. या उभीमध्ये समर्थ सांगतात की खरे मोठेपण आणि खोटा अहंकार यामध्ये फरक काय? आज अनेकांना वाटतं मी खूप शिकलोय, माझ्याकडे लय डिग्र्या, मी लय श्रीमंत, माझ्याकडे लय गाड्या, माझ्याकडे लय अधिकार, माझीच सत्ता, माझ्याकडे जास्त शिष्य, माझेच जास्त अनुयायी, मीच लय पॉप्युलर. पण समर्थ विचारतात, लोक तुम्हाला मोठं मानतात की तुम्हीच स्वतःला मोठं समजता? खरेपणा स्वयं घोषित करावा लागत नाही. तुम्ही तर स्वयं घोषित मोठे. ते लोकांच्या अनुभवातून प्रकट होईल तुम्ही मोठे की नाही. बघा ना, बहुतांच वाटे मी थोर ही ओळी ना सरळ सरळ अहंकारावरती प्रहार करते. अनेकांना वाटतंय माझंच बरोबर, माझंच मत बरोबर, माझंच ज्ञान श्रेष्ठ आणि माझ्याशिवाय दुसरं कोणी या जगात ज्ञानीच नाही, मीच सर्वज्ञ. देखना ह्या गल्लीत, गावात, तालुक्यात मीच देखना, माझ्या इतकं देखणं कोण आहे काय? हा देहाभिमान आणि अहंकार आहे बरं का. महापुरुष कधी स्वतःची स्तुती करतच नाही. सर्व मान्य पाहिजे विचार. महापुरुषांचे मोठेपण
त्यांच्या पदामुळे नसते, तर त्यांच्या विचारामुळे असते. त्यांचे विचार हे सत्यावर आधारित असतात, सर्वांच्या हिताचे असतात, न्यायपूर्ण असतात आणि कोणत्याही स्वार्थापासून ते मुक्त असतात. म्हणूनच समाज त्यांचा स्वीकार करतो. लोकांना व्यक्तीपेक्षा विचार जास्त प्रेरणा देत असतात आणि ते जास्त काळासाठी प्रेरणा देतात बरं का. धीर म्हणजे कसं, संकटात न खचणे, यशामध्ये विजयामध्ये उन्मत्त न होणे, शांत निर्णय घेणे म्हणजे धीर आहे. धैर्य म्हणजे फक्त शौर्य नव्हे तर मनाची स्थिरता, हे सुद्धा धैर्यच आहे. उदारता म्हणजे कसं, फक्त पैसे देणे नव्हे. उदार मनुष्य ज्ञान वाटतो, वेळ देतो, क्षमा करतो, संधी देतो, प्रेम देतो. त्याने त्याचे हृदय कधी संकुचित केलेलं नसतं, आहे का नाही. गंभीर गंभीर म्हणजे विचारपूर्वक बोलणारा, भावनांवरती नियंत्रण ठेवणारा, उथळ प्रतिक्रिया न देणारा. महापुरुष प्रत्येक गोष्टीकडे दूरदृष्टीने पाहतो. बघा ना, ऑफिसमध्ये दोन मॅनेजर आहेत. मॅनेजर एक सतत म्हणतो माझ्यामुळेच कंपनी चालते, नाही तर कंपनी कवाच बुडली असते, आणि दुसरा शांतपणे काम करतो, सर्वांना मदत करतो आणि योग्य निर्णय घेतो. कंपनी दुसऱ्या मॅनेजरवरती जास्त विश्वास ठेवते. बघा ना, घरामध्ये ज्येष्ठ व्यक्तीला स्वतःचा अधिकार तो गाजवत नाही. तो काय करतो, सर्वांचं म्हणणं ऐकतो, योग्य सल्ला देतो आणि संकटामध्ये शांत राहतो. संपूर्ण कुटुंब त्यांचा आदर करत असतं, है ना. आजच्या काळामध्ये प्रसिद्धी मिळवणं खूप सोपं झालंय, पण विश्वास मिळवणं महाकठीण. मोठं दिसण्यापेक्षा मोठं बनलं पाहिजे. अहंकाराऐवजी विचारांना श्रेष्ठ बनवलं पाहिजे. धैर्य, उदारता आणि गंभीरता हेच खऱ्या नेतृत्वाचे गुण आहेत. स्वतःच्या मोठेपणाचा अभिमान बाळगूच नये. असे विचार मांडावेत की जे सर्वांचे हिताचे असतील. धैर्य, उदारता आणि गंभीरता विकसित करावी. खरे मोठेपण पदात नसून चरित्र आणि विचारामध्ये असते. स्वतःला मोठे समजण्यात नव्हे तर स्वतःचे, सर्वांच्या हिताचे, विचाराचे, धैर्याचे, उदारतेचे आणि गंभीरतेचे आपण काय केलं पाहिजे, स्थान मिळवलं पाहिजे. आणि तेच खरे महापुरुष तत्व आहे. बघा पुढची उभी, जितुके काही उत्तम गुण ते समर्थांचे लक्षण, अवगुण ते करंट लक्षण सहजची झाले. समर्थ सांगतात की जगात जितके जितके मुनके उत्तम गुण आहेत ते सर्व समर्थ आहेत. कसे आहेत, आत्मज्ञानी महापुरुष आहेत, यांची लक्षणं आहेत ते. आणि जितके जितके अवगुण आहेत ते सर्व करंटे आहेत, दुर्गुणी आहेत, ते करंटपणाची लक्षणे आहेत. हा विवेक सहज आपण समजून घेतला पाहिजे. ही ओवी जी आहे ना, हे सदैव लक्षण निरूपण नाम या संपूर्ण समासाचा निष्कर्ष आहे. आतापर्यंत समर्थांनी अनेक सद्गुण सांगितले, परोपकार सांगितला, नम्रता सांगितली, विवेक सांगितला, क्षमा सांगितली, करुणा सांगितलं, समभाव सांगितला, निस्पृहता शिकवली, सत्य, धैर्य, उदारता, गंभीरता. आता समर्थ सांगत आहेत की हे सर्व गुण ज्या व्यक्तीमध्ये आहेत तोच व्यक्ती खऱ्या अर्थाने समर्थ आहे. हा समर्थ शब्द केवळ स्वतः समर्थ रामदास स्वामींसाठी नसून तो पूर्ण प्राप्त आत्मज्ञानी आदर्श पुरुष या अर्थाने स्वतः समर्थांनीच वापरला. बघा, समर्थांनी समर्थ शब्द किती व्यापक दृष्टिकोनातून वापरलाय. जितुके काही उत्तम गुण कसे, सत्य आहे, दया आहे, क्षमा आहे, सेवा आहे, संयम आहे, प्रामाणिकपणा आहे, भक्ती आहे, विवेक आहे, निस्वार्थीपणा आहे. हे गुण मनुष्याला ईश्वराच्या जवळ घेऊन जात असतात. ते समर्थांचे लक्षण. मग समर्थ म्हणजे स्वतःवरती जो विजय मिळवतो तो समर्थ, जो इतरांचे कल्याण करतो तो समर्थ, जो विवेकाने जगतो तो समर्थ, ज्याच्या जीवनामध्ये ज्ञान आणि आचरण एकरूप आहे तो समर्थ. असाच मनुष्य खऱ्या अर्थाने समर्थ आहे. अवगुण ते करंट लक्षण. करंट अहंकारी, स्वार्थी, मत्सरी, कपटी, आळशी, अज्ञानी, क्रोधी, असत्यवादी. समर्थ सांगतात की हे सर्व अवगुण माणसाला अधःपतनाकडे, अधोगतीकडे घेऊन जातात. म्हणून त्यांचा त्याग करणं खूप गरजेचं आहे. सहजची झाले
याचा अर्थ समर्थांनी इतक्या ओव्या जो काही विवेक सांगितला त्याचा निष्कर्ष आता सहज समजतो. सद्गुण स्वीकारा, दुर्गुण सोडा. आध्यात्मिक जीवनाचे सार यापेक्षा सोपं नाही आहे. दोन व्यापारी आहेत. एक व्यापारी प्रामाणिकपणे व्यवहार करतो, ग्राहकांचा विश्वास जपतो. दुसरा ग्राहकांची फसवणूक करतो आणि प्रॉफिट वाढवतो, नफा कमवतो. समर्थ काय करतात? पहिला समर्थ होण्याच्या मार्गावरती आहे आणि दुसरा करंट होण्याच्या मार्गावरती आहे की नाही? बघा, आजच्या काळामध्ये आज लोक यशाचे मोजमाप कशाची फुटपट्टी लावून करतात? पैशाची फुटपट्टी, प्रसिद्धीची फुटपट्टी, पदाची फुटपट्टी, आहे की नाही? तुझ्याकडे किती फॉलोअर्स आहेत? माझ्याकडे किती फॉलोअर्स आहेत? तुला फेसबुकला किती फ्रेंड आहेत? मला किती फ्रेंड आहेत? ह्याच्यावरून काय यशाचं मोजमाप चालू आहे. पण समर्थ सांगतात की माणसाचे खरे मोजमाप त्याच्या गुणांनी होते. ज्याच्यात जितके सद्गुण तो तितका महान, आहे की नाही? या उभीतून आपल्याला काय शिकायला मिळालं? प्रत्येक सद्गुण स्वीकारण्याचा आम्ही प्रयत्न केलाच पाहिजे आणि समृद्ध झाला पाहिजे, आणि प्रत्येक अवगुण ओळखून त्याचा त्याग केला पाहिजे. ह्या दोन्हीसाठी पाहिजे विवेक. चरित्र हीच खरी संपत्ती आहे. आध्यात्मिक प्रगती म्हणजे सद्गुणांची वाढ आणि दुर्गुणांचा क्षय हो. सर्व सद्गुण हे आदर्श आणि आत्मज्ञानी पुरुषाची लक्षणे आहेत, तर सर्व दुर्गुण ही अधपतनाची चिन्ह आहेत. म्हणून जीवनामध्ये सद्गुणांचा स्वीकार आणि अवगुणांचा त्याग हाच समर्थांनी दिलेला जीवन मंत्र आहे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सदैव लक्षण निरूपण नाम समास चौथा. जय जय रघुवीरा समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय सद्गुरु.